मोठा घे आता घे सगळं. अरे एक तर घे. हे सगळी फुकट खायला आले आणि सगळी फुकट खायला आले. हा ही सगळी फुकट खाय. 250 रुपयाला एवढीच. एवढी थंडी हवाना मंडळी, खरंच ही मजा आहे महाबळेश्वरची. आमचा दिव्या भाईने काय काय घेतलं बघू बघू. रोज संपला. मग तो कोणता आहे? दररोजचा आहे तो, दररोज आहे. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ ब्युटिफुल डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. त्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर मंडळी तुम्ही बघत असाल की कालचा ब्लॉग बघितला असेल. आपण आहोत महाबळेश्वरला आणि कालच्याच ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही हाच कपडा घेऊन गेलाय का काय, असं काही नाही आहे. मी उठलोय, आंघोळच नाही केली अजून आणि डायरेक्ट गुड मॉर्निंग करतोय. बाबू फ्लँकीज दे. अशी पाहिजे गुड मॉर्निंग. सो मंडळी आता उठलेलो आहे आणि बघूया आता हे लोक काय करतात. हे लोकांचा बघा काय चाललं. सकाळी बघा वहिनीने घेतले लसूण एकाला पोरांचे भांडणं झाले तिकडं. भाऊ शुभ सकाळ. बाबा इकडे बघा मंडळी मस्त मच्छी आहे. सुरमई आणले, सुरमई. आणि इकडं पसारा घातलेला आता त्याचं काही होतच. हे काय करायला घेतले? कुठं आहे मंडळी? इथे कोलबी करायला घेतलेली आहे. इकडे काय मॅगी आहे. मंडळी यावी घेतले रील्स बनवायला. कशी यावी घेतले रील्स बनवायला. तुम्हाला तर रील्सचा आवाज नाही. जाऊ दे. पहिली मंडळी 2.5 घंटे झाला रील बनवतो. 2.5 घंटे आहे ना, एक रील बनवत आहे ना का काय? 1 2 3. नाही वन टेकच पाहिजे, शॉर्ट सो मंडळी आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन सर्वजण आहे बघा मागे अर्ध्या काढा लावला चेस्मा. अशी सगळी मंडळी निघलेली आहे. आपण आता चाललो मॅप्रो गार्डनला पहिल्यांदा. आता वाजले दुपारचे 3. उन्हात तिकडे आपण दुसरं पॉईंट करण्यापेक्षा आम्ही ठरवलं की मॅप्रो गार्डन करूया. आणि आता वाजले दुपारचे 3 तर मॅप्रो गार्डन करून त्याच्यानंतर आपण पुढे कसं काय ते तुम्हाला दाखवतोच. सो मंडळी आता आपण पोचलो आहोत हे बघा मॅप्रो गार्डनला. आणि आता मी गेलो तो गाडी पार्क करायला आणि आपली फॅमिली सर्व पुढे गेलेली आहे. पूर्ण कुठे जरा होत आहे मंडळी, खूप दिवसांनी ब्लॉग करते असो. आता कोण कुठे असेल आय डोंट नो. त्यांना सगळ्यांना शोधावं लागेल. मॅप्रो गार्डनला बरेचसे लोक आलेच असतील, जे नसतील आले त्यांच्यासाठी मस्तपैकी सीन बघू शकता तुम्ही. आणि आत्ता जे लेटेस्ट नसेल त्यांच्यासाठी पण. आता आपली मंडळी कुठे आहे काय माहिती नाही आहे. सो असा सगळा मॅप्रो गार्डनचा बघू शकता तुम्ही. ते लहान मुलं बघा कसे खेळतात. ओनली फॉर किड्स. मंडळी फार तिकडनं इकडे आलो पण आपली मंडळी काय भेटत नाही आहे. काय माहिती कुठे गायब झाले. आय थिंक इकडे गेली असावी मे बी. कोण आवाज देतोय मला? हां एक दिसली आपली मंडळी इकडं. हां दिसलं. हात 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 हात. तुम्ही गावाचा गावाच्या अजून माझा टेस्ट बाकी आहेत. नहीं हम का नहीं चाहिए, हम फुकट वाला खाने वाले हैं. मंडळी हे बघा हे सगळी फुकट खायला आले आणि सगळी फुकट खायला आले. हा ही सगळी फुकट खायला आले नाही बघा.
किंवा त्यांचा अध्यक्ष आहे फुकाडवाल्यांचा. सॉरी सो असं सगळं आहे मंडळी आणि आपणही ट्राय करणारच. आता मी इकडचे प्रोडक्ट दाखवतो. लॉन्च मिक्सर्स वगैरे आहेत इकडे. परत हा काय मेथीचे पराठे काय बोलतात असं काहीतरी सीन दिसतोय मला इकडे. तर मला स्नॅक्स वगैरे हे सगळं आहे. त्यांचे प्राइजेस काय आहेत काय माहिती बापरे, जास्तच मोठा आहे मंडळी पाकिट. एकदा बोललं तर काय फॅमिलीचा होऊन जाईल मला वाटतं. प्राईज विचारावी लागेल पण तिथं प्राईज द्यायला पाहिजे त्यांनी, म्हणजे लोकांना घ्यायला बरं पडलं असतं. हां इकडे दिलं बघा, स्पेशल ऑफर आहे. बाय एनी 2 नाचोस जस्ट फॉर 359, म्हणजे 351 रुपयांना 2 पॅकेट मिळतील. 414 होतात ऑफरमध्ये. आणि इकडे पण टेस्ट, हे सगळं टेस्ट करायला मिळतं. हे इकडचं मी स्पेशलिस्ट काय म्हणतो मॅप्रो गार्डनचा म्हणजे इकडे तुम्हाला सगळं टेस्ट करायला मिळतं बघा. असं टेस्ट करायला मिळतं आणि तेव्हा फ्री ऑफ कॉस्ट आज टेस्ट करायला मिळतं. त्यामुळे ते तुम्हाला घेताना बेटर पडतं. बोलते ना वो अपना हिंदी का एक ॲडव्हर्टाईज आहे, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, तसावाला सीन आहे. आणि गर्दी आहे, सुट्ट्या आहेत ना. तुम्हाला मी काल पण मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं गर्दी आहे. खूप सारे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतील इकडे, म्हणजे सगळे रिलेटेड जेलीज ना ऑल चॉकलेट्स ना हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. मॅप्रोकडे त्याच्यासाठीच तर फेमस आहे. सो हे सगळं आहेच तुम्हाला इकडे, तेही तुम्ही बघू शकता. आणि हा फक्त तुम्ही ज्युसेस नाही, हे सर्वही ट्राय करू शकता, जे की मीही करणार आहे. पण आता मी तुम्हाला म्हटलं थोडंसं एक्सप्लोअर करून दाखवतो. आणि मे बी संपायला आलं गार्डन नाही अजून आहे तिकडे दाखवण्यासारखं, पण इकडे प्रोडक्ट्स असे सगळे आहेत. आणि हा प्रोडक्ट मला खूप आवडायचा आधी, आला नाही मंडळी. हा बघा, हा डार्क चॉकलेट वगैरे हे प्रोडक्ट आधी खूप आणायचे ती पण, आणि मी पण खूप आणायचं, आता नाही आवडत. हे बघा हे प्रोडक्ट, हे जे प्रोडक्ट नाही हे खूप भारी लागतात. आधी खूप खायचो, आता जरा हे करतो मी. बाकी सगळे आहेत हे बघा. म्हणजे मी खूप मला वाटतं 3-4 वर्ष आधी महाबळेश्वरला आलो, जेव्हा मी ब्लॉग्स पण नव्हते बनवत. सेम तसंच आता पण आहे जसा आधी होता. आता चला आपली मंडळी सोबत जाऊया. दादा काही पण आता आता काय खाला पडलं, आपण पण खाऊ बघा, टेस्ट करूया आता. आणि तुम्हाला पण मी दाखवतो कसे टेस्ट आहे ती. इकडचा बेस्ट आहे चीजवाला, त्या चीजवाला. चीजवाला आपण ट्राय करू. नॉट पॉवरफुल, ठीक आहे. टेस्ट नाही वाटत आहे काहीच मला. फ्लेवर चीज असून पण चीजचा मला काही फ्लेवर नाही वाटत. ठीक आहे, अजून बघा ज्यूस वगैरे ट्राय करू. आता यावी पण काहीतरी खाऊन आलेले दिसतात. तुम्ही काय खाला रे? काय हा विराट कोहलीवाले क्या खाया तूने? हे सगळं इंडा. आता कोण कुठे भेटेल. आता आपण पण जरा ज्यूस पण ट्राय करू म्हणजे. नो ॲडेड शुगर, दिस रॅग इज फुल ऑफ नो ॲडेड शुगर, म्हणजे बिना शुगरचं आहे मंडळी आहे. ऑब्विसली गर्दी असं थोडं हेल्दी वाटतंय. आता आपण रोज सरबत आणि फ्रूट क्रशचा ट्राय करूया. रोज बघू, रोज संपला मग तो कोणता आहे? दररोजचा आहे, तो दररोजचा आहे. रोज संपला दररोज आहे. मग तो कोणता आहे? तो कोणता आहे? स्ट्रॉबेरी. बघू स्ट्रॉबेरी. म्हणजे आता रोज संपला, आपला रोज ट्राय करायचा होता. स्ट्रॉबेरी चेक करूयात आपण. तो पण संपायला झाला मंडळी. बघू आपण, आणि तुम्हाला मी नक्की टेस्ट सांगेल. ठीक आहे, बट रोज जास्त बेटर वाटेल माझी पर्सनल चॉईस. बाकी तुम्हाला पर्सनल, प्रत्येकाचं आपापले असतं. पैसे आहेत का? पैसे म्हणजे आपण जेली ट्राय करूयात. आता फ्लेवर आहे गोवा आणि कुठला आहे? एकच आहे. बघूया मंडळी, आपण हे ट्राय करूयात. आणि हेच मला पटतं यांचं. किती जर लोक मला वाटतं 100 मधनं 2% लोक घेत असतील, 98% मंडळी टेस्ट करून जात असतील. त्या 98 मध्ये आपण नाही, आपण भले सगळे ना घेणार, 1-2 प्रोडक्ट घेणार. आज भेटेल का मॅडम? बघा मंडळी, हे ट्राय करूया. पेरू फ्लेवर. ठीक आहे, म्हणजे मला तर नाही पडला. ठीक आहे. आमचा दिव्या भाईने काय काय घेतलं बघू. अरे एवढं ठेवायला जागा आहे का?
मंडळी सगळ्या कोणला सगळ्यांनी जास्त कोणला घेतले? सारस भाऊ तुम्हाला जास्त घेतले, अख्ख्या 15 जणांना घेतले. घे आता भरू नको, गाडीन जागा नाही जास्त. चला अजून बघूया काय काय. आता तुम्ही काय काय घेतले? याची पण ट्रॉली भरलेली दिसत. खपवा अख्ख पैसे. यावी काय घेतले नवरा बायकोनी? बाबू काय घेतलं तू? काय घेतलं? काय हा तू का बाबा यावी पण मंडळी बराच घेतले. मंडळी आता आपण आलोय इकडे काय गेम आहे, याच्यातनं पूर्ण उचलायचं. इकडे आपला तन आहे, स्पर्श, नील सगळे आपल्या लाईनीला जेव्हा काय इथं तनय पक्के घेऊन ये चॉकलेट. पक्का चॉकलेट घे, पक्का तो घे पहिले. मोठा घे, आता घे सगळं. अरे एक तर घे. आता आलाय मंडळी दुसरा. येऊ मला वाटतं जास्त घेईल काय माहिती आहे. बघू पहिले मोठा घे स्पर्श, पहिले मोठा घे या. घे ना एवढी हल्ली कमाई करून. सो मंडळी आता आपण आलो विनायकला, जसं की तुम्ही बघितलं. आणि हे तर फेमस पॉईंट आहे महाबळेश्वर, तुम्हाला माहितीच आहे. नुसते घोडे गाडी हेच तुम्हाला इथे दिसेल. मी राईड तर नाही करणार, कारण राईड मी केले खूपदा. राईड करायची इच्छा नाही माझी. जस्ट एखादा घोडा उचलायला, एखादा फोटो वगैरे काढू, बाकी काय नाही आहे. आणि हे बघा यांचा चालू आहे इकडं फोटोशूट चालू आहे यांचा. आपण मग करू एखादा फोटोशूट. तो पण तर बघू. यादावत पलाला अशी सगळे बाकी फॅमिली मंडळी आपल्याला माहिती नाही कुठे, शोधू आपण. चला आता भेटूया पुढे. मंडळी मी राईड केली, राईड नाही म्हणते ना, घोडा ते वरती करतात ते केला. पण मी मोबाईल दिला वहिनीकडे आणि सांगायचं विसरून गेलो की ब्लॉग शूट करा. आणि मग तो आपला काय ब्लॉग आला नाहीये. बट ज्यांना बघायचीच इच्छा असेल, की नसेल तुम्हाला माझे पर्सनल फोटो बघायला काय इच्छा असेल तर आपल्या इंस्टाग्रामवर पडलेलं तिकडे जाऊन बघा. ना मंडळी इकडे बघ कोण भेटले मला. कुठं सरकू? हसरा हस थोडा हस. परला बिरला पाहिजे, मस्त नेमकीच कॉन्टेंट भेटेल मला. काय बोलता? आमचं लॉस होईल. हा आमचं लॉस होईल. नाही होणार. काय बोलतो बाकी? नयन भाऊ भेटले. चल बॅटबॉल गेलो. व्हिडिओ घे. काय हो, मी कुठे घेऊन झाले आमच्या बरोला? हे किडनॅप करेल तुला. मंडळी मित्र भेटला ना आपला आमण्याचा. चला कुठं तुम्ही वस्तीला? मंडळी आता आपण आलो विनायकला. एवढा सुंदर क्लायमेट आहे ना, हा बघा एक नंबर सनसेट. त्याबद्दल असा सुंदर असा शांत गतीवाला पाणी बघा किती सुंदर वाटतंय. एवढा भारी व्हायचं नाही, कंटिन्यू हवा आणि ती पण थंडी हवा मंडळी. आय नो आपल्याकडे खूप ऊन असेल या टायमाला, एवढा उन्हात एवढी थंडी हवा ना मंडळी. खरंच ही मजा आहे महाबळेश्वरची. आणि तुम्हाला मी पब्लिक दाखवतो, गर्दी पण तेवढीच आहे बघा, गर्दी पण तेवढीच आहे. थोडी गर्दीमध्ये पण एवढा सुंदर. पण मंडळी एक आहे, पैसा वसूल, कारण क्लायमेट आणि थंड हवा यासाठीच महाबळेश्वर फेमस आहे. दॅट्स वाय पीपल्स लव महाबळेश्वर. सो असा सगळा विनायक पण तुम्हाला दाखवतो. आता आतमध्ये जायची इच्छा तर नाही आहे, कारण खूपदा केले आणि ते लाईनीत तिकीट घ्या आणि मग इथे परत लाईनीत थांबा, मग जॅकेट घ्या आणि जाते संत गतीने. कंटाळा आहे. बघू जर हे लोक फॅमिली गेली तर मग त्यांच्याबरोबर जाईल, माझी तर काही इच्छा नाही. आता बघूया पुढे, भेटूया आपण फॅमिलीला. चला. गर्दी ढिगबा नाही भेटल्या मला. काय पाहिजे तुला? खाऊ पाहिजे? खाऊ द्या इकडे द्या. बाबू ये बघ बाबू, देतो बाबा. परला पकडा पाव खाला, तिकडे भेल खाली. आता चाय पितो. ब्लॉग नाही घेतला कारण खाण्यापिण्यामध्ये खूप बिझी होतो मी. आणि इकडे जाम हवा आल्या, असं वाटतं पाऊस पडेल नाही तर आम्ही तरी उरल. मावशी मला आधी वाटलं असंच रँडमली आवाज दिला आणि बघतात आपले सबस्क्रायबर निघले, ते म्हणतात आम्ही तुमचे ब्लॉग्स बघतो. आणि नक्कीच धन्यवाद. म्हणजे पुणे पिंपरीपर्यंत आपले ब्लॉग्स पोहोचलेले आहेत. असंच मुलगा पाहतो का? तुम्ही नाही पाहत का? अच्छा धन्यवाद मंडळ आभारी. असंच प्रेम आणि सपोर्ट असू द्यात आणि असंच आपण अजून खूप पुढे जाऊयात. तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणेल मी.
आणि इकडे आपला सबस्क्रायबर आणि आपला फॅमिली मेंबर इकडे नुसता चहा पित का चुकारल्या हे कुठं मावशी गेलती तू सगळी माणसा मंडळी हरवलेली आमची सगळी आता जमा झाल्या तरी मला योग्यता दिसत नाही अजून मार्केटला झाला तो ही सगळी मंडळी आपली आलेली आहे इकडे आणि इकडं चला आता आपण भेटूया पुढे हे झालं आता मंडळी आता आपण आलेलो आहोत चीज फॅक्टरीला जिकडे चीजचं काहीतरी समथिंग आहे मीच पहिल्यांदा आलोय म्हणजे नयन दादा बोलला का इकडे जायला पाहिजे आपण समजलं चला आणि वेळही होता आपल्याकडे आता वाजले संध्याकाळचे 7:30 थांब नको इकडनं जाऊन दे तर कसरत काय जायच्या पाहिजे बघूया काय आहे मला वाटतं चीज बनत असेल मे बी चीज फॅक्टरी नाव आहे तर बघूया आता काय काय आता म्हणजे तुम्हाला दाखवतो बघूया नयनदाने आणले कुठं चीज फॅक्टरी त्यांची दाखवायला आम्हाला बोलतं काय चीज असं वाटतं फुकट भेटतं का फुकट भेटतं का टेस्टिंग फुकटचं ते पौष्टिक चला म्हटलं आपणही एखादी टेस्ट करूया कोणते कोणते फ्लेवर आहेत क्लासिक गार्लिक अँड स्मोक स्मोकचाच द्या मला पण एक टेस्टिंगसाठी बघूया मंडळी तुम्हाला नक्की मी जेन्युअन रिझन सांगेन कसं आहे दे ना स्मोकीच दे ना एक ट्राय करायला स्मोकवाला बघूया मंडळी कसं आहे छान आहे स्मोकच बघू थोडा आंबट लागतो ऑब्वियसली चीज आंबटच लागतो थोडासा पण छान आहे आता अजून काय बघू तुम्हाला दाखवतो पुढे आणि जे आता आपण टेस्ट केले ते इकडे तुम्हाला सर्व केले जातील म्हणजे सेम तोच फॉर्मॅट जो मॅप्रोला आहे म्हणजे टेस्ट करा पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो आणि इकडे मे बी बनतं मला असं वाटतं समथिंग अराउंड अशा काहीतरी मशिनरी जायचं तिकडे आणि इकडे पेरी पेरी वगैरे पण काही फ्लेवर आहे चीजमध्ये पण एवढे फ्लेवर आहे तर पेरी पेरी आहे परत अजून क्लासिक वगैरे असे फ्लेवर्स आहेत किटल्या पण मला किटल्या दुधाच्या किटल्या म्हटले म्हणजे जुन्या पद्धतीला आता नवीन पद्धतीने बनवून ते विकलं जातं तेच शेवटी आहे ते जुनंच सर्व आणि आता इकडे काय रे ब्रेडला लावून हे काय तूप हे कोणतं आहे पण गार्लिक आहे का बघू वेलला मस्त दिले कांबीने इट वॉज गुड चांगला आहे पण तो जे गार्लिक लवर्स असतील त्यांच्यासाठी बिकॉज यु नो थोडा गार्लिक फ्लेवर येतो पण चला आता बघूया बाहेर काय घ्या तुम्हाला कुठला घ्यायचा आहे हे गार्लिक नको घेऊ इकडनं आलो एक केक वगैरे घ्यायचे तुम्हाला चीज केक वगैरे ते इकडे तुम्हाला मिळतील ते गेले ना आपली पोरा कुठेही भेटतील आपली फॅमिली आहे बघा इथे मम्मी वगैरे सगळी कुठं ना कुठं कोण ना कोणी असेलच आणि हे काय क्रश टॉपिंग्स वगैरे आता चीज रिलेटेड हे पण असतं काय चला हेही तुम्हाला दाखवतो तुम्हाला पब्लिकला आपलं सगळं दाखवलं पाहिजे रिॲक्शन्स नो ॲडेड शुगर वगैरे सर्व आहेत नाही मोहितो वगैरे आहेत मंडळी आहे आता चीज रिलेटेड काय संबंध दिसत नाही मला असं सगळं आहे पण ते मंडळी हे बघा जेवढे जॅमचे प्रकार पण आहेत हे सगळं तुम्ही टेस्टही करू शकता एक दाखव ना कुठला तरी बेस्ट कुठला आहे तुमच्यामधला तो दाखव कोणता आहे तो फ्लेवर कोणता आहे क्रीमेरी जॅम आपण तो टेस्ट करूया ऑलमोस्ट सेम है थोड़ा 19-20 का फर्क किसान जाम को 19-20 का फर्क लगा के यही मिलेगा पण ठीक आहे चांगलं आहे चला अजून काय बस इकडे जॅम्स मिळतात हानी हो काय हानी बंद आहे मंडळी हानी आणि आता आपण चॉकलेटच्या याच्यामध्ये जाऊयात बघूया इकडे चॉकलेटचा काय सेशन येतो चॉकलेट्स इकडे तुम्हाला मिळतील म्हणजे सर्वांचा पॅकेजिंग सेम आहे फक्त प्रोडक्ट डिफरंट आहेत कुठे जॅम कुठे चीज ना आणि तुम्हाला इकडे तुम्ही चॉकलेट रिलेटेड पण घ्यायला येऊ शकता स्प्रेड वगैरे फ्रेंच टॉप वगैरे खूप सारे फ्लेवर्स आहेत चीज केक आहेत पण चीज केक तिकडे पण होते आणि असं सगळं आहे सो तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आणि तुम्ही परफ्युम्सही घेऊ शकता म्हणजे एका छताखाली काय काय गोष्टी आहेत तुम्ही बघू शकता इकडे परफ्युम्स तुम्हाला जर हवे असेल तरी तुम्ही घेऊ शकता इकडे परफ्युम्स मिळतात
मे बी असावेत चांगल्या क्वालिटीचे, कारण स्मेल तर चांगला आलो तेव्हा. सो असतील चांगले, सो तुम्हाला तेही इकडे मिळून जातील. असे सगळे आहेत. आणि तुम्हाला जर काही कॉम्बिनेशन वगैरे करायचं असेल तर मिळून जाईल ना. रेडी परफ्यूम आहेत. रेडी आहेत म्हणजे तुम्ही बनवून नाही देत. नाही, रेडी परफ्यूम. रेडी आहेत मंडळी, बनवून दिले जात नाही. तर तुम्ही कुठलेच या स्मेल घेऊन आणि असं करून द्यायचं ते होणार नाही. इकडे रेडी आहेत ते तुम्हाला ट्रायलला पण देतील. बघा ट्रायलला सर्व ठेवलेले आहेत. मे बी सगळे परफ्यूम आहेत टेस्ट. हे टेस्टसाठी तुम्ही ठेवलेले आहेत. हे तुम्ही टेस्ट करू शकता. तुमच्या पर्सनल घेऊन येऊ नका की असा बनवून द्या, जे आपल्या मुंबई साईडला मिळतात बऱ्याच ठिकाणी. सो इकडे ते मिळणार नाही आहे. सो आपणही एखादा टेस्ट तुम्हाला नक्की स्मेल येणार नाही आतमध्ये, पण तुम्हाला मी सांगतो विच वन बेटर. कसं पसंत आहे तुम्हाला? लाईट आणि जास्त वेळ टिकणारा. लाईट असला की जास्त वेळ नाही टिकत. असं पण आहे, म्हणून तर माझा कॉम्बिनेशन मला मिळत नाही. लेजंड हा फ्रेश फ्रेग्रन्समध्ये आहे. हा 7-8 तासमध्ये. आणि याची काय कॉस्टिंग आहे? 1650 MRP आहे. आफ्टर डिस्काउंट 1500. ओके ठीक आहे. म्हणजे बजेटमध्ये बसण्यासारखे आहेत. सो तुम्ही यू कॅन कम हेअर अँड यू कॅन बाय दिस प्रोडक्ट. नक्की या आणि व्हिजिट करा. कटाल्या एवढूसं नाही तर 250 रुपयाला एवढीच. या डोकऱ्या आणि आमच्या मम्मी आणि मावशीला इथंच बसवले, तरी पण त्या घेऊन आल्या काही ना काही. त्या बघा चीज फॅक्टरी बोलतात. चीज काय आणले मम्मीने, काहीतरी आणले ते बघतो मी नंतर. आता तुम्हाला मी एक फाउंटेन आहे इकडे आणि तुम्हाला मी विंटेज कार्स दाखवतो. विंटेज कार्स म्हणजेच आपल्या जुन्या जमान्यातल्या कार्स आहेत. ते बघा अशा काहीशा आहेत. नावं तर तुम्हाला म्हणजे ॲम्बॅसेडर असावी नाव, मला पण आय एम नॉट शुअर. ॲम्बॅसेडरच म्हणायचं हिला, ती मला माहिती नाही आहे. ही एक आहे. सो अशा विंटेज कारही तुम्हाला इकडे बघायला मिळतील. आणि एकत्रित इकडे एकदम मस्त वाटतं, वातावरण वगैरे पण भारी. आणि इकडे बसायला पण असा शांतपूर्वक, काय गोंगाट नाही, बाजार नाही. सो शांतपूर्वक बरं वाटतंय. एक ना मंडळी घरी वगैरे आलो आणि जेवण वगैरे केलं. आणि आमच्याबरोबर अजून 2 गाड्या आलेल्या आहेत. युवराजचा मावशीचा मुलगा, तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लोकांना. नसेल माहिती मी सकाळी दाखवेल, कारण आता ते लोक झोपायला गेलेत. कारण आता वाजलेत रात्रीचे 11:30 पावणे 12. ते आत्ता आलेत. सो त्यांचा फेस मी सकाळी रिव्हील करेल. आणि आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल एनी रिझन लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या.